हॅलो, आज आपण सेकंड लेसन जो आपला पॅरलल लाईन आहे जॉमेट्रीमधला त्यातल्या सेकंड सेशनला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आज आपण बघणार आहोत की पॅरलल लाईन्स ज्या आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत. यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. प्रॉपर्टीज आपण बघितल्यात पण त्याचा यूज करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर बेसिकली तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हा जो ट्रायंगल आहे तर आत्तापर्यंत आपण काय म्हणत होतो की ए बी सी हे जर 3 अँगल असतील तर ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180. ही प्रॉपर्टी आजपर्यंत आपण खूप वेळा वापरली, पण नक्की ह्याची ॲडिशन 180 कशी काय आली हे आज आपण काय करणार आहोत, प्रूफ करणार आहोत. ठीक आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की 9th स्टँडर्डमध्ये जॉमेट्रीमध्ये आज म्हणजे आपण काय करणार आहोत, थिअरम्स बघणार आहोत. तर त्यातला हा एक महत्त्वाचा थिअरम आहे, जी प्रॉपर्टी आपण आत्तापर्यंत खूप वेळ वापरली, तर ती प्रॉपर्टी आज आपण काय करणार आहोत, इथे प्रूफ करणार आहोत. बघा थिअरमचं काय आहे स्टेटमेंट. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180. ठीक आहे, म्हणजेच तिन्ही अँगलची ॲडिशन 180 असते, आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर आता गिवन काय त्यामध्ये, तर ए बी सी काय आहे, एनी ट्रायंगल आहे, त्यामध्ये प्रूफ काय करायचं आपल्याला, अँगल ए बी सी प्लस अँगल दिस बी ए बी सी प्लस अँगल ए सी बी प्लस अँगल बी ए सी इज इक्वल टू 180 हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यासाठी आता आपण एक कन्स्ट्रक्शन केली. काय केली कन्स्ट्रक्शन, की ड्रॉ पॅरलल लाईन बी सी, म्हणजे बी सीला एक पॅरलल लाईन आपण ही ड्रॉ केलेली आहे. म्हणजे ही जी पी क्यू दिसते तुम्हाला ही काय, तर ह्या बी सी ह्या लाईनला ती काय पॅरलल आहे. ठीक आहे, आणि ऑन द टेक द पॉईंट पी अँड क्यू सच दॅट पी ए क्यू काय एका स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. ओके, आता यामध्ये आपण असं बघणार आहोत की आपल्याला काय दिलं आहे, पी क्यू पॅरलल टू बी सी. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण असा पॉईंट लिहायचा प्रूफमध्ये की पी क्यू पॅरलल टू बी सी अँड ए बी काय त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. जर ती ट्रान्सव्हर्सल असेल तर आपण काय म्हणू शकतो, हा जो ए अँगल आहे आणि हा बी अँगल आहेत हे काय आहेत एकमेकांचे. आता मी तुम्हाला करून दाखवते, ते बघा ड्रॉ करून दाखवते, असे आहेत बघा. तो आपण म्हणू शकतो हा अँगल आणि हा म्हणजे हा ए अँगल आणि हा बी अँगल हे एकमेकांचे काय इंटिरियर अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. बरोबर, झेड फॉर्म झाला आहे. मी ऑलरेडी तुम्हाला आधीच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, जेव्हा झेड फॉर्म होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. तो आपण म्हणणार आहोत इथे अँगल पी ए बी इज इक्वल टू अँगल ए बी सी, आणि रिझन काय याचं, अल्टरनेट अँगल. ठीक आहे, तसंच म्हणणार आहे परत आपण की पी क्यू, तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवते, इथे लिहिते मी म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. फर्स्ट पॉईंट आपण लिहितोय पी क्यू पॅरलल टू बी सी अँड ए बी ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, देअरफॉर वी कॅन से अँगल पी ए बी, म्हणजे हा अँगल बघा पी ए बी इज इक्वल टू अँगल ए बी सी. रिझन काय, अल्टरनेट अँगल. हा पॉईंट 1 म्हणू आपण. ठीक आहे, अगेन पी क्यू पॅरलल टू बी सी अँड ए सी इज ट्रान्सव्हर्सल हिअर. आपण आता ए सी ट्रान्सव्हर्सल घेतली तर बघा क्यू ए सी आणि ए सी बी हे काय झाले परत त्यांचे अल्टरनेट अँगल्स. तो आपण म्हणणार आहे अँगल क्यू ए सी इज इक्वल टू अँगल ए सी बी. बरोबर, याचं पण रिझन काय की दे आर अल्टरनेट अँगल्स. सेकंड पॉईंट. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की इकडे बघा सगळ्यांनी, मी तुम्हाला वेगळा मार्क करून दाखवते. आता हा अँगल अँगल पी ए बी अँगल बी ए सी
अँड अँगल QAC. हे जे तिन्ही अँगल आहेत हे काय, तर ह्यांची ॲडिशन 180 आहे. हे 3 अँगल जे दाखवते मी ह्यांची ॲडिशन काय 180, कारण ते लिनियर अँगल्स आहेत. लिनियर आहे बघा, अशा पद्धतीने आहेत ते, म्हणजे दिस प्लस दिस प्लस दिस, याची ॲडिशन काय असते 180 असते, बरोबर. सो आपण म्हणू शकतो सिन्स अँगल PAB प्लस अँगल BAC प्लस अँगल QAC इज इक्वल टू 180. लिनियर आहेत ते, लिनियर अँगल्स, ठीक आहे. सो आता PAB म्हणजेच काय, इथे आपण प्रूफ केले बघा ABC. सो वी कॅन राईट हिअर अँगल ABC प्लस अँगल BAC आणि QAC म्हणजेच काय, तर ACB. सो अँगल ACB इज इक्वल टू 180. रिझन काय लिहायचं, फ्रॉम 1 and. सो आता बघा आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, अँगल ABC हिअर, अँगल ACB and angle BAC is equal to 180. लक्षात आलं, हेन्स प्रूव्ड. लक्षात आलं. तर हा महत्त्वाची ही जी प्रॉपर्टी आहे जी आत्तापर्यंत यूज केली आपण, की सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल इज 180, ते आपण अशा पद्धतीने इथे काय केले, प्रूफ केले. आपण कशाचा वापर केला आहे, तर प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. पॅरलल लाईनच्या ज्या प्रॉपर्टी आपण आधीच्या सेशनमध्ये बघितल्या होत्या त्याचा वापर करून आपण इथे काय केलं आहे, हा थिअरम प्रूफ केलेला आहे. लक्षात आलं आहे सगळ्यांना. आता अल्टरनेट अँगल टेस्ट. आता अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणजे काय, इफ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट देन टू लाईन्स आर पॅरलल. आता इथे अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणजे काय, की जे अल्टरनेट अँगल तुम्हाला दिलेले आहेत ते जर इक्वल असतील आणि ते इक्वल आहेत, ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, की त्या टू लाईन्स, त्या ज्या टू लाईन्समध्ये ते अँगल फॉर्म झाले त्या टू लाईन्स काय आहेत, पॅरलल आहेत. म्हणजे आपण उलटं तयार करतो आणि त्यालाच नाव काय त्यांनी दिले, अल्टरनेट अँगल टेस्ट. आता अल्टरनेट अँगल टेस्टवरून तुम्ही काय म्हणू शकता, की जर ते दोन अँगल इक्वल आहे, तुम्हाला मी समजा दिले सपोज A इज इक्वल टू बी जर दिले आणि हे A आणि B काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत, आणि जर हे अल्टरनेट अँगल इक्वल असतील तर आपण म्हणू शकतो ही L आणि M लाईन काय आहे, पॅरलल आहे. लक्षात आलं. याला कुठली टेस्ट म्हणणार आहे आपण, अल्टरनेट अँगल टेस्ट. आता बघा, इफ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट देन टू लाईन्स आर पॅरलल. आता गिवन काय आहे यामध्ये, की लाईन N इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ ए लाईन L आणि M. आता L आणि M पॅरलल आहेत हे आपल्याला दिलेलं नाही आहे, ठीक आहे. आपल्याला दिलेलं काय आहे, तर अँगल A इज इक्वल टू अँगल B. हे इक्वल आहेत, हे अल्टरनेट अँगल आहेत आणि ते इक्वल आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. आणि प्रूफ काय करायचं आहे, की L आणि M काय आहेत, पॅरलल आहेत. सो आता फर्स्ट पॉईंट काय येणार आपला, A प्लस C इज इक्वल टू 180, बरोबर. लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि आपल्याला दिलं आहे की A इज इक्वल टू B. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की वी नो दॅट A इज इक्वल टू B विच इज गिवन. सो या Aच्या ऐवजी मी इथे काय वापरू शकते, B वापरू शकते. सो B प्लस C इज इक्वल टू 180. सो B प्लस C इज इक्वल टू 180. आता B प्लस C इज इक्वल टू 180. आता B आणि C काय आहेत एकमेकांचे, तर ते इंटिरियर अँगल्स आहेत. बघा इथे हा B आणि हा C, सॉरी B अँड C हे एकमेकांचे काय आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत. आणि इंटिरियर अँगलची ॲडिशन काय असते, 180. तर इथे ॲटोमॅटिक आपण दाखवलं आहे की B प्लस C इज इक्वल टू 180. सो B प्लस C आर द इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. सो वी कॅन से दॅट L पॅरलल टू M. आणि त्याचं रिझन काय, तर इंटिरियर अँगल टेस्ट. इंटिरियर अँगल टेस्टवरून आपण काय म्हटलो, जर B प्लस C इज इक्वल टू 180 आले तर त्याच्यावरूनच आपण म्हणू शकतो की L पॅरलल टू M आहे. आणि त्याचं रिझन काय, तर इंटिरियर अँगल टेस्ट. लक्षात आलं. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द अल्टरनेट अँगल टेस्ट ऑफ ए पॅरलल लाईन. म्हणजेच आपण काय केलं, की जेव्हा अल्टरनेट अँगल इक्वल असतात तर ते जर ते इक्वल असतील तर आपण म्हणू शकतो त्या टू लाईन्स काय झाल्या, पॅरलल झाल्या. ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आता सेम करस्पॉन्डिंग अँगल टेस्टमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जर दिलेत करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते जर इक्वल असतील तर आपण म्हणणार आहोत त्या लाईन काय आहेत, पॅरलल आहेत. बघा इथे, इफ द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ ए टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट देन वी कॅन से दॅट टू लाईन्स आर पॅरलल. ठीक आहे. आता यामध्ये बघा L आणि M ह्या लाईन्स आहेत आणि N त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे.
आणि गिवन काय आहे की ए इज इक्वल टू बी. हा ए अँगल आणि हा बी अँगल हे काय आहेत, इक्वल आहेत. आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपण हे बघितलं आहे. हा ए आणि हे बी म्हणजेच राईट साईडचे अप्परचे जे अँगल आहे ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि ते जर इक्वल असतील तर आपण त्यांना म्हणणार आहोत, आपलं प्रूफ काय करायचं आहे, एल पॅरलल टू एम. आता ह्यामध्ये सुद्धा आपण लिहिणार आहोत अँगल ए प्लस सी इज इक्वल टू 180. दिस ए प्लस दिस सी इज इक्वल टू 180. सो ए प्लस सी इज इक्वल टू 180. याचं रिझन आहे लिनियर पेअर. पण आपल्याला माहिती आहे की अँगल ए इज इक्वल टू अँगल बी जे आत्ताच आपण गिवनमध्ये लिहिलं आहे. सो इथे एच्या ऐवजी मी काय लिहू शकते, बी. बरोबर. सो इथे बी प्लस सी इज इक्वल टू 180 आणि बी आणि सी काय आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत. सो दॅट इज द पेअर ऑफ इंटिरियर अँगल ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सवर्सल इज कॉन्ग्रुएंट. देअरफॉर वी कॅन से लाईन एल पॅरलल टू एम बिकॉज रिझन काय, इंटिरियर अँगल टेस्ट. यासाठी तुम्हाला इंटिरियर अँगल माहीत पाहिजेत. मी ऑलरेडी खूप वेळा सांगते हे तुम्हाला, ऐका. ह्या दोन लाईन्स आहेत, आतले जे अँगल आहेत आणि ए आणि बी ह्याला आपण म्हणणार आहोत इंटिरियर अँगल्स आणि त्यांची ॲडिशन काय असते, 180. ठीक आहे. सो ही प्रॉपर्टी आता आपण काय केली, प्रूफ केली. म्हणजे जर करस्पॉन्डिंग अँगल इक्वल्स असतील तर त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की त्या दोन लाईन ज्या आहेत ज्याच्यामुळे ते करस्पॉन्डिंग अँगल तयार झाले ते काय आहेत, त्या दोन लाईन्स काय झाल्या, पॅरलल झाल्या. कळतंय तुम्हाला? ठीक आहे. तर ही झाली करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आता त्याच्यावर बेस्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, इन द फिगर 2.18 वाय अँड एक्स अँगल दिला आहे त्यांनी. हा वाय आणि हा एक्स आणि त्यांचे मेजरमेंट दिलेत आणि त्यांनी सांगितले आर द लाईन्स एम अँड एन पॅरलल. तर आता आपण काय करायचं आहे, तर एक्स प्लस अँगल वाय फाइंड आउट करायचं. एक्स आहे 71 प्लस 108, वायची व्हॅल्यू 108. तर काय येतं अँगल 8 प्लस 197 179. आता 179 जे आहे 179 आपल्याला काय पाहिजे होतं ॲक्च्युली, अँगल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180. कारण हे इंटिरियर अँगल्स आले असते आणि इंटिरियर अँगल्स आले असते तर त्याची ॲडिशन 180 आहे. आपण इथे म्हणू शकतो विच इज नॉट इक्वल टू 180 सिन्स अँगल एक्स प्लस अँगल वाय इज नॉट इक्वल टू 180. त्यामुळे त्या लाईन काय आहेत, पॅरलल नाही. देअरफॉर एम अँड एन आर नॉट पॅरलल लाईन्स. ठीक आहे, लक्षात आलं. 108 प्लस 71 करायचं आहे आपल्याला, पण 79 पण काय यायला पाहिजे होतं 180. सो नाही आलं. सो आपण म्हणू शकतो एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180. देअरफॉर एम अँड एन आर नॉट पॅरलल लाईन्स. लक्षात आलं आहे, एवढंच दाखवायचं आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. तर ह्यामध्ये दिले अँगल ए इज इक्वल टू अँगल बी अँड अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय. देन प्रूफ दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एन. आता बघा यामध्ये आपण लिहू शकतो, गिवन लिहून घ्यायचं. जेव्हा तुम्ही टू प्रूफ काही करत असता, आपल्याला जेव्हा काही प्रूफ करायचं असतं तेव्हा आपण आधी गिवन लिहून घ्यायचं. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. आता बघा इफ आणि देन इथे वापरले. आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं होतं की म्हणजे बेसिक कन्सेप्ट जो चॅप्टर आपण बघितला फर्स्ट लेसन त्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इफपासून देनपर्यंतचं जे स्टेटमेंट असतं हे जे आहे ह्याला हे काय असतं, गिवन. आणि देन नंतरचं जे स्टेटमेंट असतं ते आपल्याला काय करायचं असतं, टू प्रूफ. लक्षात आलं आहे, थिअरम तयार होतो. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं. इफ आणि देन कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात त्याला. त्यामुळे आता इफपासून देनपर्यंत जे आहे ते आपण गिवनमध्ये लिहिणार आहोत. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी आणि अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल वाय. आणि टू प्रूफ काय करायचं आहे आपल्याला, एल पॅरलल लाईन एन. ठीक आहे, आता प्रूफ करू आपण. यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण घ्यायचा आहे, सिन्स अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी हे काय गिवन आहे. अँगल ए आणि बी हे गिवन इक्वल आहेत. आता बघा ह्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि हे त्यांचे काय आहेत तर करस्पॉन्डिंग अँगल आणि ते इक्वल आहेत, त्याने दिले, हे गिवन आहे. सो आपण म्हणू शकतो एल पॅरलल टू लाईन एल
पॅरलल टू लाईन एम. त्याचं रिझन काय, तर आत्ताच आपण प्रूफ केलं करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. बरोबर, त्याला पॉईंट 1 द्यायचा. बरोबर, कारण त्यांनी दिले करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील तर त्या लाईन काय झाल्या, पॅरलल झाल्या. हे जस्ट आपण आधी प्रूफ केलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सिन्स अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय, हे पण काय गिवन आहे. आता बघा दिसते तुम्हाला इथे एक्स आणि वाय, हा एक्स आणि हा वाय हा झेड फॉर्म झालेला दिसतोय बघा तुम्हाला. झेड फॉर्म झालाय असा झेड, तिरका झेड दिसतोय. झेड फॉर्म झाल्यावर ते काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. तो आपण लिहू शकतो देअरफॉर लाईन एम पॅरलल टू लाईन एन. काय लिहिणार इथे आपण, अल्टरनेट अँगल टेस्ट. आपण ही पण जस्टच प्रूफ केलेलं आहे, अल्टरनेट अँगल टेस्ट पण. बरोबर, त्यावरून म्हणजे जेव्हा तुम्हाला अल्टरनेट अँगल दिलेले असतात की जे इक्वल आहेत, त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की जे ते अल्टरनेट अँगल ज्या दोन लाईनमध्ये फॉर्म झालेत, ज्या दोन लाईनमुळे आणि ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेत, तर त्या दोन लाईन काय पॅरलल आहेत. आता इथे बघा 1 and 2 मध्ये काय दिसतंय आपल्याला की एल पॅरलल टू एम अँड एम पॅरलल टू एन. म्हणजेच मी म्हणू शकते की एल पण काय असणार आहे, एनला पॅरलल असणार. देअरफॉर वी कॅन से लाईन एल पॅरलल टू लाईन एन फ्रॉम 1 and 2. आता बघा हे कशावरून की एक लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे आणि दुसरी तिसऱ्याला पॅरलल आहे. त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, पहिली तिसऱ्याला पॅरलल असणार ना. बरोबर, ए इज इक्वल टू बी आहे, बी इज इक्वल टू सी आहे, म्हणजे ए आणि सी पण काय होणार, इक्वल होणार. सेम तसंच आपण इथे केलं. लाईन एल पॅरलल टू एम आहे, एम पॅरलल टू एन आहे. सो वी कॅन से दॅट एल पॅरलल टू एन. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इथे सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या पॅरलल लाईन लेसन खूप अतिशय महत्त्वाचं लेसन आहे 10th स्टँडर्डच्या दृष्टीने तुमच्यासाठी, कारण ह्यामध्ये ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत. सगळं तुम्हाला डिटेल्स डोक्यामध्ये फिक्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्हाला यामध्ये काही जरी डाऊट असेल, अगदी बारीक डाऊट असेल, तरी मला नक्कीच विचारा, नक्कीच मेसेज करा. ठीक आहे. तुम्हाला कळालं असेल तर सेशन जे आहे हे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला लेक्चर आवडत असेल, त्यात काही डाऊट असतील तर नक्कीच मला मेसेज करा प्लीज. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण हा लेसन अतिशय महत्त्वाचा आहे. पॅरलल लाईन्स याचा उपयोग तुम्हाला कंटिन्युअसली होत राहणार आहे. ठीक आहे. ह्या 9th स्टँडर्डमध्ये इवन नेक्स्ट जे लेसन्स आहेत त्यामध्येही तुम्हाला उपयोग होणार आहे आणि 10th स्टँडर्डमध्ये पण ह्याचा भरपूर उपयोग होणार आहे. तर काही डाऊट असेल तर नक्कीच मेसेज करा. ठीक आहे. तर तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.